मित्र आता धोंड्याचा महिना लागलेला आहे आणि या धोंड्याच्या महिन्यात ज्यांचा जवाई आहे ती सासू जवायला बोलवायला लागली आणि जवायला काहीतरी भेटतंय म्हणून जवाई सासूच्या घरी अशा पुरणपोळ्या खायसाठी जायला आहे. पण मी पण माझ्या या नवीन सासूच्या घरी आलेला आहे. आमची मावस सासू आहे, या सासूच्या घरी आलो मी. या सासूनं मला पुरणपोळ्या केल्या, खूप पुरणपोळ्या. मला जेवायचं नव्हतं, पण सासू म्हणली जवाई बाप्पा जेवा, एक सोन्याची अंगठी तुम्हाला देते. जवाई बाप्पा जेवा, सोन्याची अंगठी देते. माझी सासू इतकी खुश झाली. मी जेवायला बसलो आणि एवढं जेवण झाल्याच्यानंतर मला सासरवाडीची एक सोन्याची अंगठी मिळणार आहे. मित्र हो, तुम्ही पण असाल जवाई तर तुम्ही 100% तुमच्या सासूच्या घरी जेवायला जा आणि सासूकडून एक सोन्याची अंगठी तरी घ्या. कारण तरच धोंड्याच्या महिन्यामध्ये आपण जेवलो, धोंड्याच्या महिन्यात सासूच्या घरी गेलो असं तुम्हाला वाटेल. आता कुड्या पापड्या माझ्या सासूनं अतिशय आवडीने केलेली आहे. आता एवढं खाऊन घ्यायचं, पण पोट भरायचं आणि निघून जायचं. सासू अंगठी देते का नाही देते फक्त वाट बघायची. आणि जर सासू जर अंगठी नाही दिली तर मग सासूबाई येतात आणि मी ये. पण तुम्ही तुमच्या सासूला धाक दाखवा पण सोन्याची अंगठी द्या. तसं माझ्या सासूला धाक दाखवायचं काम नाही. माझी सासू सोन्याची अंगठी देते याची मला गॅरंटी आहे. फक्त जेवून घ्यायचं. सासूनं आवडीनं पुरणपोळ्या केलेलं आहे. पण लक्षात घ्या, धोंड्याचा महिना, धोंड्याच्या महिन्यात जवायला पुरणपोळी खाऊ घातली तर सासूचा उद्धार होत असतो. जवाई बाप्पा आपल्या घरी जेवून गेले हे सासूला आनंद होत असतो. या खुशीमुळे मला सासू सोन्याची अंगठी देणार आहे. मी कोण्या पोटात तरी घातली तर मला ती येणारच आहे आणि मोठी झाली तरी मी घेऊन जाणारच आहे. तुम्ही पण असंच करा. सासू बेजार करू नका बरं. फक्त सोन्याच्या अंगठीपर्यंत सासूपर्यंत गोड 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 बोला, बायकोसोबत चांगलं बोला. अंगठी घेतल्याच्या नंतर सासू जर बिमार पडली तर सासूला दवाखान्यात जाणे ते पण त्या अंगठी भेटली तुझा सासू दवाखान्यात न्यायचं नाही असा विचार कृपा करू नका. सासूसोबत चांगला. आणि सासू म्हणजे एक मायच असते. ती आता खूप वयस्कर झालेली असती. तिला कधीच त्रास देऊ नका. तिनं आपल्याला मुलगी दिली म्हणून आपला संसार आहे. धन्यवाद मित्रो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि नक्कीच धोंड्याच्या महिन्यासाठी हा शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार मित्र.